नमस्कार मंडळी. कैरीचा तक्कू कसा केला त्याची रेसिपी तुम्हाला आज सांगते. यासाठी आधी कैरी घेतली, ती स्वच्छ धुवून घेतली आणि त्यावरचं साल काढून घेतलं. त्यानंतर ती किसून घेतली. त्यामध्ये अर्धा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा हळद, त्यानंतर एक छोटा चमचा मीठ हे सगळं पेरलं आणि चवीनुसार यामध्ये गूळ घातला. कारण ही कैरी आंबट असल्यामुळे जेवढा याला गूळ हवा आहे, तेवढा मी त्याच्यामध्ये गूळ घातला. एकीकडे तेल गरम करायला ठेवलं. त्यामध्ये जिरे, मोहरी आणि थोड्याशा मेथ्या घातलेल्या आहेत. जर तुम्हाला मेथ्या नसतील घालायच्या तरीही चालेल. त्यानंतर त्यामध्ये हिंग घातला आणि हे गरम-गरम तेल या तक्कूवर टाकलेलं आहे. त्यानंतर हा जो कैरीचा तक्कू आहे, सगळीकडनं छान हा मिक्स करून घेतलेला आहे. हा तक्कू चवीला पण खूप छान लागतो आणि जर तुम्ही हा फ्रीजमध्ये जर ठेवला, तर 2-3 दिवस छान राहतो. एका काचेच्या बाउलमध्ये हा काढून ठेवला. तुम्हीसुद्धा अशा प्रकारे कैरीचा तक्कू करून बघा. खूप छान लागतो. इकडे अजूनही इंडियन स्टोअरमध्ये कैऱ्या इथे मिळतायत. त्यानंतर सगळा स्वयंपाक केला, भेंडीची भाजी केली, त्यानंतर टोमॅटोचं वरण केलं आणि कणकेचा साजूक तुपातला थोडासा आईसाठी म्हणून शिरा केला आणि एकीकडे कणिक भिजवून ठेवलेली होती. गरम-गरम फुलके केले. माझा स्वयंपाक होईपर्यंत आई उन्हामध्ये बसून रामनामाचा जप लिहीत बसलेली होती. तिचा जप लिहून झाला. त्यानंतर जेवायला वाढलं. धन्यवाद.